आत्तापर्यंतचा तारक मेहतामधला बेस्ट एपिसोड तुमचा कोणता आहे? सगळे तर बेस्टच होते. तर मला जो पर्सनली आवडतो आणि जो मला खूप छान म्हणजे माझे जे किडे कामाला आले होते लहानपणीचे, ते भिडेच्या गळ्यात जी शिट्टी अडकते, तो जो एपिसोड होता. आपण लहानपणी नाही का ते दाबायचे, जे भावल्या वगैरे यायचे, त्यांना आवाज वगैरे यायचा. आठवतं? पॅ पॅ पॅ. त्याच्यात मधलं आपण ते काढायचो. मग आपण ते तोंडात ठेवायचो आणि मग कोणाला असं करून तोंडात तसा आवाज वगैरे काढायचो. ते मला त्यावेळेला कामाला आलं होतं. म्हणजे मला सांगितलं होतं की असा एक एपिसोड येतोय ज्याच्यामध्ये ते ती शिट्टी येते, त्या टूथपेस्टबरोबर ते काहीतरी फ्री मिळतं आहे. तर मी आपला विचार होता, तर ते मला दिग्दर्शक बोलला होता की संवाद बोलताना ना तू मध्ये मध्ये गॅप सोड, मग एडिटमध्ये ना ते शिट्टी लावतील. मी त्याला म्हटलं धर्मेश भाई, याच्यात मजा काय आहे याच्यामध्ये? म्हणजे टायमिंग कसं कळणार की मी कुठे थांबणार आणि ते किती अननॅचरल वाटेल? पण आपण दुसरा क्या कर सकते है? मी म्हटलं मला तुम्ही एक ते टॉय आणून द्या. मग ते आणल्यानंतर मी ती आतमध्ये ठेवली, इथे जिभेखाली, जी नाही दिसली. आणि नॉर्मल संवाद साधताना मला पाहिजे तिथे मी ती हवा सोडायचो आणि ती बरोबर शिटी वाजायची. त्यामुळे ते इतकं नॅचरल वाटलं. तो जो एपिसोड होता तो प्रचंड गाजला होता. लोकांना तो अजूनही आवडतो. त्यामुळे तो फेवरेट तर आहेच. बाकी तर भरपूर आहेत ते जे बघायला गेलं तर. भूतनीवाला भूतनी, हां, आमच्याकडे तर भूतनीचं ते आम्ही म्हणतात ना, आमचं ते सालाबादाप्रमाणे यंदा पण भूतनी येणारच आहे. आम्हाला सगळ्यांना ते लोकांना खूप आवडतं, आम्हाला असं घाबरून बघायला वगैरे. पण लोकांना ती पूर्वीवालीच भूतनी जास्त हो, ती प्रिय त्यावेळेला जास्त वाटते. लोकप्रिय, कारण ती पहिली आहे ना. ओरिजिनल ही ओजी इज ओजी ऑलवेज. भूतनी आवडणं ही फार एक वेगळी गोष्ट आहे. हो, लोकांना तुमचं ते भांडण होतं ना, ते आम्हाला खूप आवडतं. तुम्ही जे घाबरता ना, तुम्ही जे पडता ना, सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे क्वेश्चन. जर भिडे गुरुजी खऱ्या आयुष्यात असते तर त्यांनी आजच्या जेन्झीजना काय सल्ला दिला असता? मोबाईल सोडा. मोबाईल सोडा हाच सल्ला दिला असता, कारण बाकी सगळ्याच गोष्टी नॉर्मल झाल्या असत्या. कारण जे बालपण जगलेलं आहे भिडे किंवा मी, ते बालपण आजच्या जेनझीला नाही मिळते बघायला, अनफॉर्च्युनेटली. आणि इट इज ॲक्च्युली अनफॉर्च्युनेट. म्हणजे मोबाईलचे फायदे आहेत, सगळं मान्य आहे. पण ती जी गंमत होती, मैदानात जाऊन खेळायची, नाक्यावर जाऊन भेटायची, किंवा शिट्ट्या वाजून बोलवायची, किंवा टाईमपास करायची, किडे करायची, VCR भाड्याने आणून पिक्चर बघायची, ती सगळी मजा निघून गेलेली आहे. त्यामुळे जर त्यांनी मोबाईल सोडला तर तुम्ही ॲटलिस्ट एकमेकांशी संवाद साधाल आणि गोष्टी जरा जास्ती अजून कनेक्ट व्हाल, असं मी म्हणेन. जेनझीनेच मला प्रश्न विचारला आहे. आणि सर, तुम्ही 18 वर्षापासून सेक्रेटरीचं पात्र करताय. तुम्हाला खऱ्या आयुष्यात कुठल्या सोसायटीचं सेक्रेटरी बनवलं आणि जेठालालसारखा कधी रहिवासी राहायला आला तर तुम्ही त्याला कसं समजवाल, किंवा तुमच्यातला तो भिडे कॅरेक्टर येईल का? हां, येईल ऑब्व्हियसली. मला बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा राहिलो, मी जिथे राहतो आहे, म्हणजे आधी मी जिथे राहायचो तिथे मला त्यांनी विचारलं होतं, जेव्हा इलेक्शन झालं होतं, की आप ॲक्च्युली करेंगे क्या? म्हटलं नाही, मुझे वहाँ पे सेक्रेटरी बनने के पैसे मिलते, इथे मला पैसे मिळणार नाही आहेत. ते पैसे घालावे लागतील हां, खिशातले. इथे मला खिशातले घालावे लागतील आणि मनस्ताप होईल तो वेगळा. पण जर असं रिअल लाईफमध्ये मला असं वाटलं तर मी जसा भिडे समजावतो तसाच मी त्यांना समजावणार आणि त्याच पद्धतीने त्याच्याबरोबर हँडल करणार. आणि सर, त्यांनी जर ऐकलं नाही तर त्या बापूजीला कंप्लेंट करणार त्याचे बापूजी असतील तर. नाही तर कधी कधी ते पण त्याचे बाप निघतात ना, ते पण सांगता येत नाही. म्हणजे बाप नको, पण म्हणजे म्हणतात ना की मुलगा परवडला पण बाप आवर, असं त्या टाईप. कलाकार आणि फॅन्सचे बरेच किस्से आपण ऐकत असतो. 18 वर्षांचा काळ आहे, तर तुमचा आणि फॅन्सचा काही एखादा असा किस्सा आजही अरे लक्षात आहे? भरपूर आहे. ते एकदम माइंड ब्लोईंग किस्सा आहे, जो कदाचित तुला माहीत नाही, मी सांगितला की नाही. तारक मेहता लोकप्रिय झाल्यानंतर हा किस्सा झाला होता 5-6 वर्षापूर्वी, का नाही 10 वर्ष झाली त्याला बहुतेक. माझी वेंटो गाडी होती व्हाईट कलरची, ज्याच्यामध्ये मी, माझी वाईफ आणि मुलगा लहान होता, याला 6-7 वर्षाचा असेल. आम्ही संध्याकाळी निघालो होतो, त्याला डोनट खायचं होतं. डोनट मिळतं ना ते, मॅड ओव्हर डोनटचं, तर ते खायचं होतं. म्हणून मी निघालो आणि मी एका साईडला गाडी लावली आणि ते हॅझार्ड ऑन केलं, लाईट. त्यांना म्हटलं समोरच आहे, तुम्ही जाऊन खाऊन या. तर मी गाडीत बसलो होतो आणि समोरच याच साईडला समोर अशी बाई आणि 2 तिची लहान मुलं तिथे उभी होती. आणि त्यांनी बघितलं मला, मी त्यांना बघितलं. मग ते इथे यायला लागले. म्हटलं आता आले, त्यांनी मला ओळखलं, आता हे मला विचारणं भिडे, आणि मग आपण ते टिपिकल मग फोटो काढू का वगैरे असं होईलच. मी म्हटलं मी तयार होतो.
ते आले जवळ. आल्यानंतर मी विंडो डाऊन केली या साईडची, मी इथे बसलेलो, या साईडची विंडो डाऊन केली आणि मी आपला ऑलमोस्ट मी होच म्हणण्यामध्ये तिने मला विचारलं, शिवाजी? म्हटलं, कोण? शिवाजी? आम्ही ओला बुक केली होती, तुम्ही शिवाजी का? त्याने ते नाव वाचलं होतं ओला बुकवरती शिवाजी, आणि तिथे त्याची गाडी पण व्हाईटच असणार ऑब्व्हियसली, त्याने नंबर पाहिला नसणार. त्यांनी म्हणून मला त्याला मी ओला ड्रायव्हर वाटलो होतो. आणि मी नंतर लगेच असा खाली आलो, म्हटलं नाही, आपण फार उडण्यात काय अर्थ नाही आहे. आधीच मी असं नाही करायला पाहिजे, आधी विचारायला पाहिजे की काय एक्झॅक्टली काम आहे. असे बरेच किस्से आहेत.